महायुती सरकारमध्ये आदरणीय दादांनी 10व्यांदा अर्थसंकल्प मांडताना महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एक सक्षम असं आत्मबळ आणि आत्मविश्वास दिला। लाडकी बहीण, लेक लाडकी, अन्नपूर्णा योजना, लखपती दीदी योजना, बचत गटांना वाढीव अनुदान आणि या सगळ्या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भाग, शहरी भाग, वाड्या, वस्त्या आणि आदिवासी पाड्यांवरच्या महिला भगिनींच्या चेहऱ्यावरती हसू उमटते, कारण आता त्यांच्या खात्यामध्ये स्वतःच्या हक्काचे 7,500 रुपये जमा झाले। महाराष्ट्रातल्या जवळपास 2.25 कोटी महिला भगिनींच्या स्वतःच्या नावावरती असलेल्या अकाउंटमध्ये स्वतःच्या हक्काचे पैसे जमा झाले, केवळ आणि केवळ आदरणीय दादांनी जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे। आणि ही लाडकी बहीण योजना अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी जर महायुतीमध्ये आमचे नेते ही दिल्लीमध्ये चर्चा करून महाराष्ट्रामध्ये ही योजना पुढे चालू ठेवण्यासाठी त्याला ताकद देत असतील तर त्याचा आम्हाला अभिमान आहे। तसंही महाविकास आघाडीमध्ये सगळ्यांनी दिल्लीत जाऊन चर्चा केलेली आहे, त्याच्यामुळे आपलं दाखवून ठेवून इतरांचं वाकून पाहण्याची सवय काहींना असते, पण हा महाराष्ट्र सुज्ञ आहे आणि तितकंच आपल्यासाठी ज्यांनी काम केलं त्यांना पाठबळ देणारा आहे।